हाय हॅलो नमस्ते. मी पूजा अर्णव सांडभरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. तुमचा दिवस खूप छान जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या अगदी महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवातसुद्धा करते. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावरती व्हिडिओ करतोय किंवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकं काय सांगणार आहे हे थोडंफार तरी प्रत्येकाच्या लक्षात आलेलं असणार आहे. आजकाल प्रचंड मोबाईलचं वेड लागलेलं आहे मुलांनासुद्धा आणि मुलांसोबतच त्यांच्या पालकांनासुद्धा. तर या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं यावरती मी आज तुम्हाला खूप छान उपाय आणि तोडगे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज यार माझ्यासाठी एक सबस्क्राईब करा, कारण की मी सुद्धा माझ्या मुलांचं काहीतरी चांगलं भवितव्य घडवू पाहते. त्यामुळेच मी काहीतरी मेहनत करते आणि स्वतःचं नाव करू पाहते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे पाहू शकता ही मीच आहे, पण तुम्ही असं इमॅजिन करा की ही आई आहे, आजच्या जगातली आई आहे ही, आणि ती मोबाईलमध्ये एवढी व्यस्त आहे की मुलगा सांगतोय की मम्मी मला भूक लागली आहे, पण तिचं संपूर्ण लक्ष त्या मोबाईलमध्ये असतं. आणि नॉर्मली प्रत्येक घरामध्ये हे चाललेलं असतं. आपली मुलं आपल्याकडनं काहीतरी मागत असतात, काहीतरी अपेक्षा करत असतात आणि त्यावेळेस आपण फक्त त्यांच्यावरती चिडचिड करतो आणि स्वतः मात्र त्या मोबाईलमध्ये एवढ्या व्यस्त असतो की मुलांना पॅकेटमधलं वगैरे खायला देऊन गप्प करतो की बाबा थोडा वेळ थांब, मला माझं काम करू दे. पण याच उलट जर तुम्ही स्वतःच्या हाताने मायेने जर तुमच्या मुलांना खाऊ घातलं तर ते किती खुश होतील. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच तो तुम्हाला असं कितीही तुम्ही पैसे दिले ना किंवा कशानेच तो विकत घेता येणारा नाही आहे, एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसेल आणि त्यावेळेस तुम्हीसुद्धा खूप खुश असाल याची खात्री आहे मला. त्यामुळे आधी स्वतः मोबाईलला बाजूला ठेवायला शिका आणि आपल्या मुलांना छान गोष्टी सांगत रमत गमत मस्त त्यांना त्यांच्या आवडीचा खाऊ करून द्या. त्यांना स्वतःच्या हाताने भरवा. तो आनंद खरंच एका आईसाठी त्या मुलासाठी खूप छान आणि खूप वेगळे असतात ते दिवस. हे या मुलांचं बालपण आहे. आपलं बालपण निघून गेले, पण आपण पुन्हा लहान होऊन त्या मुलांमध्ये स्वतःचं बालपण शोधा आणि खरंच त्या मुलांना त्यांचं बालपण आनंदाने जगू द्या. मोबाईल हा प्रत्येकालाच बघायचा आहे, पण थोडासा वेळ आपल्या मुलासाठी जर आपण दिला तर तो सुद्धा कुठेतरी मोबाईलमधनं बाहेर पडेल आणि आपल्यासोबत छान वेळ घालवेल. त्याला घरामध्ये त्याचं मन रमेल. तो सारखं नाही म्हणणार की मला बाहेरच जाऊन खेळायचं किंवा मम्मा मला हे हवं आहे, मम्मा मला ते हवं आहे. तो असं नाही करणार. जर तुम्ही स्वतःचा वेळ आपल्या मुलाला देत असाल तर खरंच तुमचा मुलगा प्रत्येक गोष्ट तुमची ऐकेल आणि त्याचा बालपण जे खूप छान जाईल. त्यामुळे मला प्रत्येक आईवडिलांना ही कळकळीची विनंती करायची, थोडंसं कुठेतरी मोबाईलच्या जगातनं आपणसुद्धा बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या मुलांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. कारण की आपल्यासाठी मोबाईल हे जग झालेलं आहे, पण ती मुलं नाव त्यांच्यासाठी तुम्ही त्या मुलांचं जग आहात. त्यांना त्याच्या व्यतिरिक्त काहीच माहीत नाही आहे. तर आता ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मला हे दाखवायचं आहे की तो मुलगा सांगतो आहे मम्मा मी गॉगल घातला आहे, बघ मी कसा दिसतो आहे, किंवा माझ्यासंग खेळ ना मम्मा. तर त्याची मम्मा बिझी आहे मोबाईलमध्ये. आणि चला हा व्हिडिओ करताना मी माझ्या मुलाला 4 गोष्टी सांगून मग आम्ही हा व्हिडिओ शूट केला आहे. पण माझं लहान बाळ ज्याला की मी काहीसुद्धा नाही सांगले, पण तोसुद्धा मला ओढत होता मम्मा खेळ म्हणून, माझ्यासोबत ये म्हणून. आणि खरंच आता व्हिडिओ एडिट करताना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं आहे, कारण की ही सिच्युएशन आहे ना प्रत्येक ठिकाणी चालू आहे आणि मुली कुठेतरी हर्ट होतात आहे खरंच. त्यामुळे ना खूप कळकळीची विनंती आहे यार माझी सगळ्यांनाच की तुमचा स्वतःचा वेळ हा तुमच्या मुलांसाठी आहे. प्लीज त्यांना तुमचा वेळ द्या. आणि फक्त आईच नाही, वडीलसुद्धा दिवसभर बाहेर काम करून येतात, पण संध्याकाळी आल्यावरती ते मोबाईलमध्ये मग्न असतात आणि मुलांची खूप छोटी अपेक्षा असते की आपल्या वडिलांनी आपल्यासोबत वेळ घालवावा, आपल्यासोबत खेळावं, हसावं, काहीतरी नवीन नवीन गोष्टी सांगाव्यात. पण आजकालच्या पालकांकडे खरंच एवढा वेळ राहिलेलाच नाही आहे आणि फक्त त्याला कारणीभूत मोबाईल आहे. आणि 4 लोकांमध्ये सुद्धा आपण जाऊन ज्यावेळेस बसतो ना त्यावेळेस मुलं मोबाईल घेऊन खेळतात आणि त्यावेळेस मग कोणीतरी शेजारचं पाजारचं आजूबाजूचं कोणीही म्हणतं की याला खूपच सवय लागली नाही का मोबाईलची. मग आपण म्हणतो हो ना, तो ऐकतच नाही, काय करणार. आणि किती पण समजवलं तरी तो असाच करतो, हट्टच करतो, मग द्यावाच लागतो मोबाईल. पण अरे याला कुठेतरी आपण स्वतः कारणीभूत आहे, कारण की आपण त्यांच्यासमोर ते चित्र उभं केलं आहे आत्तापर्यंत.
आपण फक्त त्यांच्यासमोर मोबाईल घेऊन बसलेला असतो. स्वयंपाक करताना मोबाईल, टी व्ही समोर टी व्ही चालू असतो तरीसुद्धा आपल्या हातामध्ये मोबाईल, जेवताना मोबाईल, प्रत्येक गोष्टीला आपल्याला मोबाईल लागतो. तर मुलं का नाही हो मोबाईल मागणार? आणि पालक एवढे पुढे आहेत की स्वतःचा मोबाईल नको द्यायला म्हणून ते अजून दुसऱ्या मोबाईलची अरेंजमेंट करतात आणि आपल्या मुलांना देतात. प्लीज असं करू नका. मुलं आपण ज्यावेळेस त्यांच्यासोबत खेळतोय किती खुश आहेत तुम्हीच बघा. आता मला माहिती आहे मी व्हिडिओ शूट करते, पण माझ्या मुलांना नाही माहिती आहे की मम्माचं नक्की काय चालू आहे. पण तुम्ही बघू शकता दोन्ही व्हिडिओमध्ये फरक किती आहे. किती खुश आहेत माझी मुलं. त्यानंतरनं थेट मी संध्याकाळचं घेतलं आहे आता की, आणि ही गोष्ट आहे ना, मला 100% गॅरंटी आहे प्रत्येक घरामध्ये हे चाललेलं असतं की आपण मुलांना मोबाईल देतो आणि स्वतःसुद्धा मोबाईलमध्ये गुंतून जातो. आपलं मूल कधी झोपून जातं ना ते आपल्यालासुद्धा समजत नाही आणि ते झोपल्यानंतर आपण त्याचा मोबाईल बंद करून साईडला ठेवून देतो. मग दिवसभर तू काय केलंस किंवा त्याला छान छान काहीतरी गोष्टी सांगाव्यात असं डोक्यातसुद्धा येत नाही. प्लीज ह्या गोष्टी टाळा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय छान करू शकताय माहिती आहे? त्याला झोपताना छान छान गोष्टी सांगा ज्या तुम्हाला तुमच्या बालपणी तुमच्या पालकांनी सांगितल्यात. आजीने, आजोबांनी, आईने, वडिलांनी ज्या गोष्टी छान छान सांगितल्यात त्या त्यांना सांगा. ते नसेल जमत तर त्यांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचून दाखवा, काहीतरी छान शिकवा त्यांना. त्यांच्यावरती चांगले संस्कार करा. रात्रीची वेळ ही अशी असते की त्यावेळेस माइंड एकदम शांत, फ्रेश आणि मस्त हवं. त्यावेळेस मुलं मोबाईल बघून त्यातले व्हिडिओज वगैरे बघून झोपी जातात. त्यांच्या डोळ्यांनाही त्रासच होतो ना हो. तर थोडंसं प्लीज सगळ्या पालकांनी लक्ष द्या. ही माझी एक आई म्हणून कळकळीची विनंती आहे तुम्हाला, असं समजा. आणि प्लीज आपल्या मुलांना आपला वेळ द्या, कारण की त्यांच्यासाठी आपण त्यांचं जग आहे, आपण त्यांचं सर्वस्व आहे आणि त्यांना कशाचीही पुसटचीही कल्पना नसते हो. त्यामुळे प्लीज 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 आपल्या मुलांना वेळ द्या. हा व्हिडिओ बनवायचा उद्देश माझा एवढाच आहे फक्त की थोडंसं मोबाईलच्या जगातून प्रत्येक पालकाने बाहेर आलं पाहिजे, तरच आपलं मूल बाहेर येईल. नाहीतर आपण फक्त मुलांकडनं अपेक्षा ठेवतो की त्याने मोबाईल नाही घेतला पाहिजे. आधी स्वतः बंद करा. मुलं आपोआप कमी होतील मोबाईल बघायची. तर असो, जास्त काही बोलले असेल तर क्षमा करा मला. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आज जी काही धडपड करते आहे ते सुद्धा मी माझ्या मुलांसाठीच करते आहे. आणि मी माझं काम संपूर्णपणे मोबाईलवरच चालू आहे. पण मी एडिटिंग वगैरे सगळं रात्री 1च्या नंतर करते, कारण की तोपर्यंत माझी मुलं झोपी जातात आणि तिथून पुढेच मी माझं काम करत असते. तर असो, चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक सबस्क्राईब नक्की करा. लाईक केलं नसेल तर लाईक करा. तुमचं एक सबस्क्राईब हे माझ्यासाठी खूप खूप मोलाचं आहे, कारण की माझ्या मुलांचं पुढचं भवितव्य घडवण्यासाठी तुमचा तो खारीचा वाटा असेल एक सबस्क्राईब म्हणजे. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. छान छान कमेंट करा. पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सेवेत हजर राहीन. तोपर्यंत काळजी घ्या तुमचीही आणि मुलांचीही. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. बाय, गुड नाईट, टेक केअर.